नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी झणझणीत मासवडी। चला तर साहित्य बघूया। इथे मी घेतले आहे किसलेलं खोबरं, तीळ, लसणाची पाकळी, आल्याचे तुकडे, खसखस, कोथिंबीर आणि वरच्या कवरसाठी बेसन पीठ आणि पाणी। सर्वप्रथम आपण इथे तीळ बारीक गॅसवर लालसर भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर किसलेलं खोबरं टाकायचं आहे, तेही त्याला थोडासा लाल रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजायचं आहे। त्याचा लाल रंग आला की खोबरं काढून घेऊन त्याच कढईत खसखस, लसणाची पाकळी आणि आल्याचे तुकडे टाकून परतायचे। आता हे सर्व मिश्रण थंड झालं की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। त्यात टाकायची आहे चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, धना पावडर। इथे मी गोडा मसाला टाकलाय। गोडा मसाल्याने मासवडीला छान चव येते। त्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग टाकून झालं की हा मसाला छान एकजीव मिक्स करायचा आहे। आपलं सारण तयार आहे। चला आता मासवडीकडे वळूया। तर सर्वप्रथम कढई गरम करायची, त्यात थोडंसं तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरे टाकायचं। जिरे तडतडायला लागले की त्यात टाकायचं आहे आपल्याला हिंगाचा वास सुटला की त्यात टाकायची आहे हळद आणि त्यात टाकायचं आपल्याला 1 कप पाणी। पाण्याला छान उकळी आली त्यात टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकलं की पाणी छान हलवून घ्यायचं। पाण्याला एक उकळी आली की त्यात हळूहळू बेसन पीठ टाकायचं आणि एखादा चमचा किंवा खिशी घ्यायचा चमचा असेल त्याच्याने ते मिश्रण छान हलवायचं। त्याच्या गुठळ्या झालेल्या असेल तर ते गुठळ्या मोडायच्या, छान हलवायचं। त्यानंतर 2 वाफ दिली की पीठ आपलं छान शिजतं पण आणि चिकटही होत नाही। गरम असतानाच मिश्रण ओल्या फडक्यावर टाकायचे आणि ते आपण हाताने पसरून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओत बघाल तसं पाण्याला हात लावून आपल्याला हे मिश्रण थापायचं आहे। बेसनाचं मिश्रण थापून झालं की त्यावर आपल्याला टाकायचं आहे खोबरं, तिळाचं सारण। हे सारण व्यवस्थित सर्वकडे आपल्याला पसरून घ्यायचे, जेणेकरून कुठेही मसाला कमी जास्त लागणार नाही। सारण पसरून झालं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या पिठाचं रुमालाच्या सहाय्याने कडा आतमध्ये करायचे आहेत आणि त्याला एक गोलाकार किंवा तुम्ही त्रिकोणी शेप दिला तरीही चालेल। इथे मी त्रिकोणी शेप दिलेला आहे। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं त्याला आकारही देऊ शकता। आता मासवडीचे तुकडे करून घ्या। एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी मासवडी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।